आज मला 3 किलो एवढा केक बेक करायचा होता आणि तो तयारसुद्धा करून आजच डिलिव्हर करायचा होता. तर त्यासाठी सकाळपासूनच माझी धावपळ सुरू होती. तर सकाळी 8 ते 9 वाजल्याच्या दरम्यान मी केक बेक करायला ठेवले. हे केक मोठे साईजचे असल्यामुळे बेक होण्यासाठी थोडा वेळच लागला आणि त्यातल्या त्यात मी गॅसवर बेक करते. तर केक बेक झाल्यानंतर थोडे थंड होण्यासाठी ठेवले. तोपर्यंत इतर तयारी करून घेतली. किचन ओटाही क्लीन करून घेतला आणि किचन ओटा क्लीन झाल्यानंतर व्हिपक्रीम फेटून घेतली आणि केकला कोटिंग करायला मी सुरुवात केली. केक क्रम कोट केल्यामुळे फिनिशिंगला खूप सोपा जातो आणि हा किटकॅट फ्लेवरचा केक होता. त्यासाठी मी मिल्क कंपाऊंड वापरलेला आहे. मिल्क कंपाऊंडचं गनाश तयार करून घेतलं, त्यावर किटकॅट स्प्रेड केलं आणि अशा पद्धतीने केक तयार केला. खालचा बेस जो होता तो पिस्ता कलरमध्ये आणि वरचा जो होता तो ब्ल्यू कलरमध्ये मी कोटिंग करून घेतला आणि त्यानंतर त्याला फायनल फिनिशिंग केली. फायनल फिनिशिंग केल्यानंतर हा जो ब्ल्यू कलर होता हा मला जास्तच डार्क असा वाटत होता, त्यामुळे मी त्याला थोडासा लाईट केला आणि अशा पद्धतीचं